रिया 11 एक प्रतिनिधी प्लीज पाठवा, जेणेकरून कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. हा या प्लीज. मयूर गजने आणि कंपनी रिया 11 प्रभादेवी पाहायला मिळते. विकी पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत तिकडे, डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. विकी सिंग सिंदर टोयोटा संघासाठी देखील व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट त्यांनी खेळलं आहे. यावेळेला जयेश यांनी फटका खेळला जरूर आहे आणि कव्हरच्या दिशेने माझ्या मते दिवसभरात कुणी षटकार मारला नसेल. डावकुरे हाताच्या बॅटरने मारलाय, वरळी करानेच मारलाय. जयेश पोखरे यस, लेदर बॉल क्रिकेटही चांगले खेळतात जयेश आणि इकडे एक कव्हर्सला षटकार ठोकलाय. या मैदानात खेळण्याचा अनुभव आहे. जांभोरी मैदानात देखील सातत्याने क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. वरळीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला थोडासा लांब बॉल टाकलाय, जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. आज संपूर्ण विश्वसाई दरबार, विश्वमित्र क्रीडा मंडळ आणि अगदी रोहन भोसले यांच्यापासून अतित मसूरकर सगळे या स्पर्धेला आयोजन करण्यासाठी प्रत्येकाने वाहून घेतलंय. साई मयेकर असतील, सिद्धेश. हा बॉल वेगात आला, ऑफस्टंपच्या बाहेर, जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. एक डॉट बॉल त्या ठिकाणी पुन्हा एकदा येताना पाहायला मिळेल. सलमान सोलंकी देखील यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. पाय व्यावसायिक क्रिकेट आहे, प्रत्येकाला हवी तशी टीम बनवण्याची मुभा असते. व्यावसायिक क्रिकेट आहे. हाही बॉल चांगल्या टप्प्यावर येताना पाहायला मिळाला, जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. चांगलं कमबॅक या ठिकाणी विकी केलंय. विकी सिंग विक्रोलियन्सला देखील बरीच वर्ष क्रिकेट खेळलेत. 6 धावा, 4 डॉट बॉल आले, एक मोठा फटका आला, तो सुद्धा षटकारवाला आला. अभिषेक आमरे आणि जयेश पोखरे यस, जांभोरी मैदानातील क्रिकेटचे धडे मात्र गिरवताना पाहायला मिळतात. या वेळेला बिग हिट समोरच्या दिशेने मारलाय, परत येईल याची गॅरंटी नाहीये. काय स्ट्रोक खेळलाय, जबरदस्त सिक्सर जयेश पोखरे. बारा धावा, 2 स्ट्रोक आले, त्याच्यावर 6 नंबर लिहिले होते दोन्हीवर आणि अशा 12 धावा झाल्या. 4 डॉट बॉल सुद्धा आले. पहिली ओव्हर संपल्यानंतर 12 धावा. मंचावर युवराज बालेराव सर आहेत, स्वतः चांगले पंच आहेत, चांगले टीम मेकर आहेत. बऱ्याच जणांना माहिती नाही, परंतु आवर्जून आठवण करून देईल. स्टार सीसी प्रभादेवी संघाने पहिली सुप्रीमो जिंकली आणि त्याच्या मागे संघ बनवण्यामध्ये युवराज सरांचा सुद्धा मोठा वाटा होता. पहिली सुप्रीमो. आशिष कौशिक किंवा पंडित, परंतु एक जबरदस्त गोलंदाज आहेत. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आशिषला हॅट्रिक घेताना पाहिलंय. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल अभिषेक यांच्यासाठी. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहिलं मिळते. चांगली मॅच होणार आहे. दोन्ही टीम जर पाहिलं तर याच परिसरातील आहेत आणि आज दर्जेदार खेळ त्यांच्याकडून या ठिकाणी पाहायला मिळेल. मैदानाचा अनुभव दोन्ही बाजूला आहे. यावेळेला कव्हरच्या दिशेने उडवलाय अभिषेक आमरे. हे नाव सध्या चर्चेत का आहे दाखवताना पाहायला मिळत आहेत आणि या बॉलला पाठवलं 4 धावांसाठी. यांनी विचार तर नाही केला ना, मारील तर षटकार चौकारच मारील, नाही तर नाही मारणार. तेच झालंय. 8 बॉल झालेत, 3 फटके आलेत, ते षटकार चौकारावले होते आणि बाकी सगळे डॉट बॉल आहेत. अभिषेक आमरे. हे एक आठवणीतले क्षण असतात. ते सगळे खेळाडू व्यावसायिक दर्जाचे आपल्या मैदानात येतात, त्यावेळेला त्यांच्याबरोबरच्या काही सेल्फी, त्यांचे सन्मान हे आठवणीत राहण्यासारखे असतात.
कुणाल गावण यांना देखील आज या ठिकाणी मैदानात पाहतोय आपण आणि इकडे बाईकच्या स्वरूपातील धाव कळवली जाते. कुणाल गावण खेळताना पाहायला मिळतात. याच मैदानातील खेळाडू आहेत, परंतु एक आपुलकी असते पहा. आपल्या मैदानातील खेळाडू ज्यावेळेला मोठ्या टीममध्ये खेळतो ना, आपण सगळे आतुरतेने पाहतो. मोठ्या स्पर्धेत खेळू देत किंवा अजून इतर ठिकाणी जाऊन कुठूनही खेळू देत, अख्खा विभाग, अख्खा एरिया, अख्खे मित्र, अख्खे नातेवाईक मोबाईल समोर असतात किंवा टी व्ही समोर असतात. अरे आमचा माणूस खेळतोय तिकडे, एक वेगळी आपुलकी असते. आणि ही टेनिस बॉल क्रिकेट किंवा रबर बॉल क्रिकेटची एक वेगळी अटॅचमेंट आहे आपल्या सगळ्या खेळाडूंची आणि म्हणून तर लोकप्रिय आहे हे खेळाडू. यावेळेला समोर उडवण्याचा प्रयत्न केलाय. अभिषेकच्या बॅटमधून निघाला फटका आणि तिकडे पकडली गेली आहे कॅच. विकेट आली आहे. प्रथमेश मयेकर त्या ठिकाणी कॅच पकडत आहेत. विकेट येताना पाहायला मिळते. यस, आज शिवप्रसाद शर्मा देखील इकडे पाहायला मिळत आहेत. ओव्हर 40चं क्रिकेट सध्या गाजवत आहेत. वैभव दळवी देखील होते. आशिष पंडित यांना यश मिळत आहे. क्रिकेटच्या खेळाची एक वेगळी मजा आहे आणि हेच जर क्रिकेट आज रामानुज त्यांना पाहायला मिळतात. बॅटिंगसाठी वाळकेश्वर परिसरातील खेळाडू आहेत. रामानुज कशा प्रकारची कामगिरी करतील या ठिकाणी पाहावं लागेल. आपल्या सगळ्यांना या स्थानिक क्रिकेटने जोडलं आहे. मग अंडरआर्म असू देत, ओव्हरआर्म असू देत, टेनिस बॉल असू देत, रबर बॉल असू देत, आपण सगळे एकत्र आहोत. आज एकमेकांना आपण ओळखतो, त्याचं कारण सुद्धा हे क्रिकेट आहे. आणि हे क्रिकेट नसतं तर आपण एकमेकांना ओळखत नसतो आणि मी सुद्धा कदाचित घाटकोपरून इकडे आलो नसतो. या क्रिकेटने इकडे आणलं आहे किंवा आपण सगळे देखील लांब लांबवरून इकडे त्याच्यामुळेच आलेला आहात. त्यातल्या त्यात यूट्यूबचा सुद्धा मोठा वाटा आहे या क्रिकेटला विकसित करण्यामागे. उसळी, वेग दोन्ही पाहायला मिळाल्या. पंडित चांगला चेंडू पाहायला मिळाला. हा चेंडू चांगल्या टप्प्यावर लेनच्या किंचितसा मागे टाकण्याचा प्रयत्न तिकडे राहिला आणि इकडे जर पाहिलं तर चांगलं षटक पाहायला मिळालं. या षटकात फक्त 5 धावा पंडित यांनी खर्च केल्या आणि एक महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा घेतली. 2 ओव्हरचा खेळ संपतो. धावसंख्या झाली आहे 17. चला थोडीशी घाई करायची आहे कारण यानंतर आणखी 2 मॅचेस आहेत. चांगली व्यवस्था आयोजन कमिटीने या ठिकाणी केली आहे. विश्वसाई दरबार आयोजित असणारी स्पर्धा, लाखाचं पारितोषिक, 50,000चं उपविजेतेपदाचं पारितोषिक, त्याचबरोबर 2 TV आहेत फलंदाज गोलंदाजसाठी. मालिकावीरासाठी असणारा फ्रीज या ठिकाणी असणार आहे. फायनल सेमीफायनलचं मॅन ऑफ द मॅच, 20 ग्रॅम चांदीचं नाणं, क्षेत्ररक्षक म्हणून कूलर देण्यात येणार आहे, भेटवस्तू दिली जाणार आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर अर्धशतक करणाऱ्या खेळाडूला साजन पाटील सरांकडून चांदीचं नाणं, 6 चेंडू 6 षटकार मारणाऱ्या फलंदाजाला सोन्याचं नाणं आणि लगातार 5 चेंडू मारून 6व्या बॉलला सन्मान जरी दिला तरी सोन्याचं नाणं. इकडे प्रथमेश मयेकर काळा चौकी परिसरातील एक दर्जेदार खेळाडू आहेत. गिरीश कोचरेकर यांच्या गोलंदाजीची झलक पाहायला मिळते त्यांच्या गोलंदाजीमध्ये. पहिल्याच बॉलवर जयेशने हल्ला चढवलाय.
तिकडे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळाले आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळालं. सचिन काटकर होते तिकडे. यावेळेला पुन्हा हवाई हल्ला, बॉलची हवाई सफर. रामानुज यांच्या बॅटमधून निघालेला फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. सिक्सर. जयेश पोखरे, मला आठवण होते काळा चौकीच्या महापौर चषकाची. या खेळाडूने ती स्पर्धा गाजवली होती आणि काय आतिषबाजी केली होती षटकाराची. वरळीचं नाव केलं होतं. जयेश पोखरे असतील, त्याचबरोबर आकाश मेडेकर आठवतात, बाईक घेतली होती. वरळीकरांनी जबरदस्त कामगिरी केली होती तिकडे सुद्धा आणि माहोल होता तिकडे, प्रेक्षकांची गर्दी आणि सगळं काही जबरदस्त पाहायला मिळालं होतं. बॅटची कडा घेत बॉल मागे जाईल. तिकडे जर पाहिलं तर एक धाव पाहायला मिळते. विनायक जोशी सर कळवत आहेत. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 25 धावांवर. तिसरी ओव्हर मार्गस्थ आहे प्रथमेश मयेकर यांची. यावेळेला रामानुज काय मारलाय, लांब लचक फेकून दिलाय या बॉलला. 9 असता तर माझ्या मते 9 गेला असता. या बाजूला जबरदस्त प्रहार. सिक्सर. आता बॉल सुद्धा घाबरेल. बाबा रे थोडंसं हळूच मार, बरंच लागलंय. रामानुज वर्मा धडाकेबाज बॅटर. धाव संख्या जर पाहिली तर आता पुढे जाईल. 31 धावा तिसरी ओव्हर मार्गस्थ असताना जयेश पोखरे आणि त्याचबरोबर रामानुज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एकविरा येस, वरळीची टीम आहे एकविरा. एक धाव कळवतात पंच. धाव संख्या 1 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ असताना पाहायला मिळते प्रथमेश मयेकर यांची, परंतु रामानुज वर्मा आणि जयेश पोखरे चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते सध्याच्या घडीला. पुन्हा एकदा बिग हिट. फटका खेळलाय खरा, परंतु या वेळेला टायमिंग नाहीये रामानुज यांचं. पकडली गेली कॅच. विकेट येताना पाहायला मिळते. कुणाल गावंड होते या मैदानाचा पुरेपूर अनुभव असणारे खेळाडू. कुणाल यांनी पकडली कॅच आणि विकेट आली आता रामानुज यांची. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या झाली ती 32. यस, थोडेसे आठवणी. यस, त्या महापौर चषकामध्ये परेश वालंत्र हे पेस बॉलर सुद्धा राहिले होते. आकाश, यस, रॉबिन देखील खेळताना पाहायला मिळते. बरीचशी नावं या परिसरातील होती. हे माइलस्टोन असतात, लक्षात राहण्यासारखे असतात. आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाल्यात. अग्रिपाडाचे एक खेळाडू राहुल सावंत, याही खेळाडूची चर्चा आहे. परंतु पाहूया जयेश पोखरे. कव्हरच्या दिशेने मारलेला षटकार लक्षणीय होता. एका बाजूला रिया 11 प्रभादेवी पाहायला मिळते.
पंडित आलेत गोलंदाजीसाठी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. दुसरं षटक घेऊन आलेले आहेत आपलं जयेश पोखरे यांच्यासाठी. यावेळेला पुन्हा फटका खेळलाय खरा, परंतु पाहूयात किती लांबवर जाईल. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा या ठिकाणी असणार आहे. एक धाव त्या ठिकाणी घोषित केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 33 धावा धाव फलकावर. तेहतीस धावा धाव फलकावर. विकेट घेताना पाहायला मिळत आहेत आशिष. या मैदानाचा त्यांनाही अनुभव आहे. प्रभादेवीचे खेळाडू आहेत. मैदानाच्या दिशेने जर पाहिलं तर जयेश यांना आपण आता पाहतोय. राहुल जोडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. लांब टाकलाय बॉल, त्याच्यावर पुल करण्याचा प्रयत्न केलाय. फटका फसलाय, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु कॅच नाही झाली आहे आणि त्याचा फायदा घेत असताना 2 धावा या ठिकाणी पूर्ण देखील केल्या गेल्या जयेश यांच्याकडून. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे ती म्हणजे आता 35 धावा ओव्हर नंबर 4. यावेळेला पुन्हा पूल. वा जयेश, तुटून पडलेत. दर्जेदार बॅटिंगचं प्रात्यक्षिक जयेश पोखरे दाखवत आहेत आणि ह्या बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. चौकार. धावसंख्या 39 ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते त्या ठिकाणी. कुणाल गावंड त्या ठिकाणी होते. ओव्हर थ्रो देखील होतोय. त्याचा फायदा होत असताना या ठिकाणी आणखी एक धाव घेतली गेली आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 41 धावा धाव फलकावर आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. पुन्हा एकदा जयेश पोखरे. आणखीन एक बिग हिट. मोठा फटका या ठिकाणी खेळला जातोय आणि या बॉलला सुद्धा पाठवलंय लांब 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 लांब. शोधून आणा बॉल. सिक्सर. केवढा लांबवर मारलाय हा फटका. जयेश पोखरे लक्ष वेधून घेताना पाहायला मिळत आहेत. 47 धावा. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 47 अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. जयेश पोखरे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. 4 षटकार 1 चौकार आतापर्यंत त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळालाय आणि जो पहिलं अर्धशतक करेल त्याच्यासाठी जर पाहिलं तर चांदीचं नाणं आहे. पहिल्या आणि सगळी जेवढी अर्धशतक होतील प्रत्येक अर्धशतकाला चांदीचं नाणं आहे. यावेळेला स्ट्रोक जर पाहिलं तर एक धाव. विकी सिंग बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. जयेश पोखरे एका बाजूने चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. आपल्या टीमला मात्र एका चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न त्यांचा सध्याच्या घडीला. 48 धावा. 5वं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळते आपल्याला.
हो, वेग होता, उसळी होती. एका धावेने डॉट बॉल मात्र येताना पाहायला मिळेल. धावसंख्या झाली 48. पाचवं षटक मार्गस्थ आहे. क्रिकेट प्रेमींनी मात्र चांगलीच गर्दी केली आहे. ज्या ठिकाणी आपल्याला उभं राहायला जागा मिळेल त्या ठिकाणाहून क्रिकेट प्रेमी मॅचचा आनंद घेत आहेत. आज हे तारे सितारे त्यांना वरळीमध्ये पाहायला मिळत आहेत. वाह, चांगला फटका खेळला, परंतु एकच धाव मिळेल, त्याच्यापेक्षा जास्त काही नाही आहे. धावसंख्या 1ने पुन्हा पुढे. विकी आतापर्यंत चांगलं षटक राहिलं. 3 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या विकी यांनी. बऱ्याच कालावधीनंतर विकी यांना आम्ही पाहतोय. मोठमोठ्या संघांचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं आहे. प्रभादेवी परिसरातून येतात. शशी कदम असतील, गिरीश कोचरेकर असतील, आशिष असतील, हे सगळे खेळाडू त्या परिसरामधून येताना पाहायला मिळतात. यावेळेला समोर उडवायला गेले, फटका फसलाय, बॉल हवेत आहे. शुभम यादव त्या ठिकाणी होते, त्यांच्याच दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल आणि पकडली गेली कॅच. आणखीन एक विकेट. च्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. विकी सिंगचं कौतुक करावं लागेल. या ओव्हरमध्ये अवघ्या 2 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत पहिल्या 5 बॉलमध्ये. सागर रणपिसे धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावलेली आहे ती 49 धावांवर. धावसंख्येला कंट्रोल केलं या ओव्हरमध्ये. चांगला फटका खेळला जरूर, परंतु आशिष त्या ठिकाणी जात आहेत. एक धाव तर घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल मात्र दिलाय आणि तिकडे थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा होत आहेत. कौतुक करावं लागेल विकी सिंगचं. 5व्या ओव्हरमध्ये फक्त 4 रन खर्च केल्या. वा विकी वा. बऱ्याच दिवसांनी पाहतोय, परंतु परफॉर्मन्स तोच आहे. मग त्यामुळे तुम्ही किती दिवसांनी खेळताय हेही महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही कितव्या नंबरला बॉलिंगला येताय हेही महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही कितव्या नंबरवर बॅटिंगला येताय हेही महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही काय करताय याला महत्त्व आहे. आणि आज विकेने बऱ्याच दिवसांनी आले, परंतु चांगला परफॉर्मन्स दिला आहे. धावसंख्या झाली आहे ती 51. 1 ओव्हर बाकी आहे. चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. जयेश पोखरे या नावाची चर्चा आज या ठिकाणी आहे. व्हाईट बॉलला सुरुवात झाली आहे. 52 धावा धावफलकावर शेवटचं षटक. पुन्हा एकदा आपण पाहू शकता शेवटचं षटक आहे सचिन काटकर. यावेळेला स्ट्रोक पुन्हा एकदा खेळलाय. हवाई सफर बॉलची पाहायला मिळते. आणखीन एक बॉल जो जातोय सीमा रेषा पार. षटकार.
34 धावांवर बॅटिंग करताना पाहायला मिळत आहे जयेश पोखरे. अर्धशतकासाठी 16 पाहिजेत. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. पाहूया. आणि जेवढे अर्धशतक करतील खेळाडू त्या सगळ्यांची चांदी आहे, कारण चांदीचं नाणं आहे. परंतु जे 6 षटकार मारतील त्यांचं सोनं सुद्धा आहे, कारण सोन्याचं नाणं आहे. बेस्ट बॉलर बेस्ट बॅटर ठरतील त्यांची टीव्ही आहे. सचिन काटकर चांगला स्ट्रोक या ठिकाणी जयेश पोखरे यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. अंतिम टप्प्यामध्ये आपल्या टीमसाठी धावा जमवायच्या, त्यासाठीचे प्रयत्न जयेश यांचे. उसळी होती आणि या बॉलला हुक करण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु पाठीमागे एका धावेमध्ये जाताना पाहायला मिळेल. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत पाहायला मिळतोय. बरीच उंची गाठली आहे चेंडूने. कॅच पकडण्याचा प्रयत्न, परंतु बराच दूर गेला त्यांच्यापासून चेंडू आणि तिकडे 2 धावा देखील येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे जयेश पोखरे. टीमची धावसंख्या 60 झाली आहे. हा थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी सचिन काटकर. आणि इकडे या हाईटसाठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. वन बाउन्स. चांगला बॉल. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. पाठीमागे बॉल जाईल. 1 रन तिकडे मिळेल आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती 62 धावा झालेल्या आहेत. आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या या ठिकाणी उभारली गेलेली आहे एकविरा वरळी संघाच्या माध्यमातून आणि 63 धावांची आवश्यकता आहे. परंतु क्रिकेटचा इतिहास असा आहे, मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्या देखील पार झालेल्या आहेत. पाहूया. रिया 11 प्रभादेवी इन ॲक्शन मध्ये असेल दुसऱ्या डावामध्ये. एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो. सर यांचा सन्मान केला जातोय.
युवराज सर आपल्या केलेल्या क्रिकेटच्या कारकिर्दीचा हा सन्मान आहे, आठवण आहे या विश्वसाई दरबार विश्वमित्र क्रीडा स्पर्धेच्या क्रीडा मंडळाच्या या नामवंत पावसाळी रबर बॉल स्पर्धेची म्हणजेच वर कुणालर सलमान सोलंकी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 63 धावांचा पाठलाग करायचा आहे, पाहूया काय होईल. दोन्ही वरळीच्याच टीम आहेत. एक जर पाहिलं तर प्रभादेवी रिया 11 आणि दुसरी एकविरा वरळी. एकाच विभागातील दोन्ही टीम आपल्याला पाहायला मिळतात बऱ्यापैकी. आणि आता 63 धावांचा पाठलाग, दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. चला घाई करा, मॅचला होते सुरुवात. सलमान, पहिला बॉल वेगात होता, उसळी होती आणि नो बॉलने सुरुवात होताना पाहायला मिळते. अवंतरच्या स्वरूपात धाव ॲड होते. फ्री हिट असणार आहे आता सलमान यांच्यासाठी. यावेळेला खेचला हा बॉल. सलमान या बॉलला मात्र पाठवतायत सीमारेषेच्या पार. धडाकेबाज बॅटर आहेत सलमान आणि एक लांब लचक फटका खेळला गेला षटकारासाठी. धावसंख्या 7 वर पाठवली आहे.
या खेळाडूकडे देखील एक वेगळी स्ट्रेंथ आहे. मोठमोठ्या संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. आणि रबर बॉलचं क्रिकेट तर आणखी चांगलं खेळतात. मला आठवतं आहे घाटकोपर भटवाडीमध्ये देखील जबरदस्त कामगिरी आमच्या लिजंड ट्रॉफीमध्ये देखील केली आहे. बऱ्याच मैदानांमध्ये सलमान यांची बॅटिंग चर्चेचा विषय राहिला आहे. ऑप्शनच्या बाहेर बॉल, वाईट बॉल, थोडासा दबावात आता गोलंदाज पाहायला मिळत आहेत. त्याचं कारण एक लांब लचक फटका मारलाय, मोठा फटका खेळलाय. आजच्या दिवसातील सगळ्यात मोठं टार्गेट आहे समोर, परंतु 63 धावा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली झाली आहे. 8 धावा धावफलकावर आहेत आणि एका बॉलमध्येच त्या 8 धावा झालेल्या आहेत. सलमान यावेळेला उसळी थोडीशी जास्त पाहायला मिळाली होती आणि माघारी परतताना पाहायला मिळतील या ठिकाणी सलमान. सागर रणपिसे कॅच पकडतात. सलमान यांनी सुरुवात चांगली केली परंतु जास्त काळ मैदानात नाही थांबले. सचिन काटकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. सचिन काटकर नुकतंच जर पाहिलं तर मान्सून ब्लास्टमध्ये देखील चांगली कामगिरी त्यांनी केली होती. यावेळेला स्ट्रोक चांगला खेळलाय खरा, परंतु पाहूयात एक धाव तिकडे मिळेल. अभिषेक आंबरे जोपर्यंत येत आहेत एक धाव तिकडे मिळेल. धावसंख्या एकने पुढे जाईल, ती म्हणजे 9 धावांवर पहिली ओव्हर मार्गस्थ आहे. एक विकेट घेण्यात देखील यशस्वी राहिले या ठिकाणी गोलंदाज प्रतीक शर्मा. लेदर बॉल क्रिकेटमधील देखील चांगले खेळाडू आहेत. तेवढंच मोठं नाव कुणाल नर यांचं देखील आहे. यावेळेला पुलचा फटका खेळलाय खरा, बॉल अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु बॉल नाही थांबलाय, तो गेलाय सीमारेषच्या पलीकडे. धावा 4. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 13. चांगली सुरुवात, अपेक्षित सुरुवात, म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला 63 धावांचा पाठलाग करायचा जी सुरुवात पाहिजे ना ती पहिल्या ओव्हरमध्ये मिळाली आहे. अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे. पाठीमागे बॉल मार्गस्थ होताना पाहिलं मिळेल. एका धावेसाठी जाईल आणि धावसंख्या एका धावेने पुढे जात असताना पाहिलं मिळते ती 14. चांगली सुरुवात, 14 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. रिया 11 प्रभादेवी हा संघ बॅटिंग करतोय. 63 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलाय. तर समोर एकविरा वरळी. चांगल्या ठिकाणी चेंडू पाहायला मिळाला प्रतीक यांचा आणि इकडे षटक पहिलं संपलंय. धावसंख्या झाली 14. एक विकेट माघारी परतली आहे. 14 धावा म्हणजे 5 ओव्हरमध्ये अजूनही 49 करायचे आहेत.
केलाय सचिन काटकर यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर षटकार ठोकला गेलाय. धावसंख्या पुढे जाईल ती म्हणजे आता 20 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. अमय लाड वरळी परिसरातील हा खेळाडू गेली 2 वर्ष चांगल्या चर्चेत आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. भिंगरी गोलंदाजी त्यांच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य, चक्री गोलंदाजी, एक वेगळी ॲक्शन. मुंबईचा पॉल ॲडम्स आणि त्यांना मात्र या ठिकाणी आता कमबॅक करावं लागणार आहे. युवा टॅलेंट आहे, बॉलला दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता आहे, परंतु आता अमयला ते करावं लागेल, कमबॅक करावं लागेल, कारण पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. 20 धावा धावफलकावर. यावेळेला कव्हरचं क्षेत्र, रिझल्ट तोच, बॉल सीमारेषा पार. यावेळेला आहे 4 चौकार. लेदर बॉल क्रिकेट खूप चांगलं खेळतात सचिन काटकर आणि ते तंत्र या ठिकाणी दाखवत असताना पाहायला मिळालं. जसं पहिल्या डावात जयेश पोखरेला आपण पाहिलं आणि या डावात जर पाहिलं तर सचिन काटकर मॅचची सूत्र स्वतःच्या हातात घेताना पाहायला मिळत आहे. 24 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला फटका फसलाय. लांबून खेचण्याचा प्रयत्न आणि इकडे अमय लाड यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत. वरळी BDD पोलीस वसाहतमधील असणारा हा खेळाडू लहान आहे परंतु चर्चेत सुद्धा आहे. कुणाल गावंड बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. या मैदानाचं नाव या परिसरातून क्रिकेट जर पाहिलं तर अगदी इंग्लंडपर्यंत खेळण्याचा मान ज्यांना मिळाला आहे. कुणाल गावंड बॅटिंगसाठी मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आणि समोर जर पाहिलं तर वरळीचा चक्री अमय लाड. यस, या मैदानाच्या बाजूलाच श्रेयस अय्यर देखील राहायचे आणि माझ्या मते आपल्यातीलच मुलं त्यांना सकाळी मिळालेल्या माहितीनुसार रब्बर बॉल प्रॅक्टिसला सुद्धा टाकायचे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, बॉल बराच वेळ हवेत आहे. 3 प्लेयर आले तिकडे, परंतु अभिषेक आमरेने काय कॅच पकडली आहे या वातावरणात सुद्धा. आणि आता वरळीचा चक्री चर्चेत आलाय. ते ज्यावेळेला बॉलिंगला आले ना त्यावेळेला त्यांच्यावर हल्ले चढवले. हे पहिला षटकार, मग चौकार आणि त्यांना दबावात आणलं. आणि आता त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना नक्कीच दबावात आणलंय, कारण बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेल्या आहेत. त्यामुळे कधी खचून जायचं नाही. हा प्लेयर जे आहेत ना डगआउटमध्ये, आपण सगळ्यांनी पाठी थांबा, कारण त्या ठिकाणी धावून रन आहेत, जेणेकरून अडथळा निर्माण होणार नाही आणि तुमचंही आणि प्रतिस्पर्ध्यांचंही नुकसान होणार नाही. आपण जाळीच्या दिशेने या सगळे. मयूर भाऊ, त्या सगळ्यांना सांगा बाजूला जायला. यस मयूर भाऊ, धन्यवाद. थोडंसं आणखी बाजूला घ्या, कदाचित तुम्हाला 3 मिळतील, परंतु तुम्ही असल्यामुळे एकच सुद्धा मिळू शकते. यस, शुभम आलेत बॅटिंग करण्यासाठी. शुभम यादव. 2 लगातारच्या विकेट अमय लाडच्या चक्रीने घेतल्यात, परंतु पाहूयात शुभम. शुभम यावेळेला लांबून खेचलाय बॉल. एक धाव तिकडे मिळेल. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर धावा तर आल्या,
मागील षटकाच्या तुलनेत थोड्याशा कमी आल्या, परंतु 2 विकेटसुद्धा आलेल्या आहेत. पहिल्या 2 बॉलवर 10 धावा खर्च केल्यानंतर 2 बॉलवर जर पाहिलं तर विकेटसुद्धा नंतरच्या लगातार घेतल्या. त्यानंतर 2 सिंगलसुद्धा आल्या, 12 धावा आल्या, 2 विकेट आल्या. ओव्हर संपतायत मात्र या ठिकाणी 2 धावसंख्या झाली ती 26. 63 धावांचा पाठलाग करायचा आहे, म्हणजे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता आहे. 24 बॉल 37 धावा. यानंतर मांडूप स्ट्रायकर कॅप्टन सज्ज राहायचंय. मांडूप स्ट्रायकर कॅप्टन सज्ज राहायचंय. चालू मॅचमधील विजेत्याबरोबर लगेच सामना होईल. यानंतरच्या मॅचेस ह्या 5-5 ओव्हरच्या होतील. यानंतरची मॅच आणि वेळ किती आहे याच्यानुसार आपण शेवटची मॅच खेळवणार आहोत. ओम पांडे, ज्या ओम पांडेची मुंबई रेनी चॅम्पियनशिपमध्ये चर्चा झाली आणि उदयनमुख खेळाडूचा पुरस्कार देखील मिळाला ओम पांडे यांना. चेंबूर परिसरातील खेळाडू येत आहेत मात्र या ठिकाणी बॉलिंगसाठी ओम पांडे. अमय लाड यांनी दुसरं षटक टाकलं. धावा तर दोन्ही ओव्हरमध्ये आल्या. धावांना लगाम घालायचा आहे. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये कुणाल नर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुणाल नर यांना आपण स्ट्राईकवर पाहतो तर ओम पांडे बॉलिंगला पाहायला मिळत आहेत. एकवीरा वरळी विरुद्ध जर पाहिलं तर रिया 11 प्रभादेवी. परेड स्पोर्ट्स क्लबवर सुरू असणारी ही मॅच आपण पाहतोय. 4 ओव्हरमध्ये 37 अजूनही करायच्या आहेत. मॅच दोन्ही बाजूला आहे. विकेट घेतल्या, डॉट बॉल जर आले तर एकवीराच्या बाजूने मॅच जाईल आणि षटकार चौकार आले, पार्टनरशिप झाली तर मॅच रिया 11च्या बाजूने देखील जाईल. यावेळेला स्ट्रोक खेळलाय करा, परंतु गौतममध्ये त्याचा वेग मंदावला. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. अजूनही 23 बॉल आणि 37 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. 36 धावांची आवश्यकता. प्रोलिंकवर देखील चांगल्या पद्धतीने आज या मॅचचा आनंद घेतात प्रेक्षक. त्या सगळ्यांचं स्वागत. तब्बल 60,000 प्रेक्षकांनी यूट्यूबला आज स्पर्धा देखील पाहिली. वेगात बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिलं मिळेल. एक धाव तिकडे पंच कळवतायत. काय वेग होता. ओम पांडे युवा खेळाडू आहे, युवा टॅलेंट आहे या ठिकाणी. मुंबईत देखील ठासून टॅलेंट आहे, फक्त संधी मिळणं देखील तेवढं महत्त्वाचं आहे. उसळता चेंडू या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न, थोडासा वेग काढायला गेले, खांद्याचा वापर जास्त केला. इकडे व्हाईट बॉल घोषित केला जातोय. पावसाळी क्रिकेटमध्ये यष्टीरक्षण करणं म्हणजे देखील सोपी गोष्ट नसते. बरेच चेंडू यष्टीरक्षकांकडे जातात. अवांतरच्या स्वरूपातील देखील 5-10 धावा तर येतातच येतात. हे पावसाळी क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. आता बदललंय क्रिकेट. यावेळेला चांगल्या टप्प्यावर बॉल टाकलाय ओम पांडे. युवराज सर, पूर्वी रबर बॉल म्हटलं तर फेकी बॉलिंग असायची, रबर बॉल म्हटलं तर लाल बॉल असायचा, रबर बॉल म्हटलं तर चिखल असायचा. आणि ज्यांनी पार्ले टीएक्सचा चिखल पाहिलाय, खऱ्याखुरं क्रिकेट अनुभवलंय सर, ते एक वेगळंच असायचं. हा अनवाणी म्हणजे पार्ले टीएक्सच्या चिखला तर ज्या ठिकाणी बॉलरने पिच केलाय कधी कधी तिकडेच रुतायचा बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल कधी कमी केली. ओम पांडे चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. 5 बॉलमध्ये फक्त 3 धावा दिल्या. धावसंख्येला कंट्रोल केले, परंतु धावा कराव्याच लागतील. 34ची आवश्यकता अजूनही आहे. यानंतर आणखी 3 ओव्हर येणार आहेत. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु सीमारेषेच्या पलीकडे पाठवला जातोय. चांगला फटका.
बॉल 28 ची आवश्यकता होती आणि इकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला. हा 2 बॉल अजूनही जरी बाकी आहेत तरी धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचली 46. म्हणजे या मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती 17 धावांची आवश्यकता. 14 बॉल 17. डॉट बॉल टाकावे लागतील, विकेट घ्यावे लागतील, प्रयत्न करावे लागतील. अमय लाड त्यासाठी प्रयत्न करतायत. शुभम यादव जबरदस्त टॅलेंट आहे या खेळाडूकडे आणि या षटकारानेची धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळाले. 52. मॅच जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे ती 11 धावांची आवश्यकता आहे. शुभम यावेळेला थोडेसे शफल जास्त झाले होते. बॉल मात्र पाठीमागे जातोय. अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि धावांची आवश्यकता आहे 10. 12 मध्ये 10. एकविरा संघाने बॅटिंग चांगली केली होती परंतु ते एफर्ट्स त्यांनी बॉलिंगमध्ये नाही दिलेत.
परंतु सामना अजूनही नाही संपला. प्रयत्न करावे लागतील त्यांना. एखादं चांगलं षटक या ठिकाणी फायदेशीर राहू शकतो. परंतु त्या उलट पहिल्या डावामध्ये पहिला डाव ज्या वेळेला सुरू होताना हा प्लेयर्स आपले मयूर भाऊ प्लेयरला थोडंसं एका बाजूला घ्या जाळीच्या दिशेने. रे 11चे खेळाडू आपण थोडंसं जाळीच्या बाजूला या. बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. सर डॉट बॉल आहे. सहकार्य करा. माझ्यामध्ये काही प्रेक्षक आहेत जेणेकरून अडथळा येणार नाही याची काळजी आपण घ्या. थोडंसं बाजूला व्हा. डॉट बॉल. ओम पांडे बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिलं मिळेल. सामना संपलेला नाही आहे अजूनही. जर पाहिलं तर 9 पाहिजे 10 बॉलमध्ये. 10 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. एखादा डॉट बॉल एखादी विकेट पुन्हा एकदा टीमला मॅचमध्ये घेऊन येईल. शुभमने मात्र 24 धावांची जबरदस्त खेळी केली आहे. टीमला संकटातून बाहेर काढलंय. पुन्हा एकदा विकेट. परंतु याही वेळेला बॉल पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. कुणाल सलामी लाले एका बाजूने किल्ला लढवत आहेत. नऊ बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता. बांडूप स्ट्रायकर कॅप्टन या ठिकाणी पहिला टॉस होईल आणि त्याच्यानंतर मॅन ऑफ द मॅच दिला जाणार आहे. कॅप्टन राहुल चौधरी यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग नाही झालाय. फिल्डर थोडेसे दूरच राहिले. वाह खेचून मारला यावेळेला. जबरदस्त स्ट्रोक. कुणाल नर अनुभव आपल्या या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळाले. आणि या मॅचला मात्र फिनिश करताना पाहायला मिळत आहेत. एक विशेष सन्मान मात्र या ठिकाणी केला.